नमस्कार मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो. हे आपली केळी पाहू शकतो मित्रांनो. केळीचे वेफर्स आपण बनवलेले पाहू शकतो तुम्ही. घरच्या घरी मस्तपैकी पण बनवलेले, कारण की केळीच्या झाड होतं ते आपले मोडून गेल्या मित्रांनो हवेने खूप जास्त असल्यामुळे ते डायरेक्ट तुटून पडलेलं आहे. मग कच्चे केळीचे वाया गेल्यापेक्षा आपण एक छोटासा प्रयत्न केलेला म्हणजे केळीचे वेफर्स पाहू शकतो तुम्ही. ही आपली चूल आहे, मस्तपैकी चूल चालू आहे. मी इथं पाहू शकता तुम्ही आपले वेफर्स तळायचं सुरू आहे आणि इथं तळून ठेवलेलं पाहू शकता तुम्ही. त्याचा कलर वेगळा आहे, त्याचा कलर वेगळे आहे. तर मित्रांनो हे आपण तयार करत आहोत आता, म्हणजे तेलामध्ये त्याला तळून घेतो मस्तपैकी आणि तळल्यानंतर असं पिवळा कलर आला का लगेच काढून टाकायचं, म्हणजे ते पूर्णपणे तळले गेले असं समजून घेतो मित्रांनो. तर आपले केळी वाया गेले असते मित्रांनो, कच्चे केळी, त्यामुळे ते वाया गेल्यानंतर ते काही कामाचं नाही राहत, मग ते पिकणार पण नाही मित्रांनो. तर त्यासाठी आपण एक छोटासा जुगाड केलेला आहे. असं केळीचे वेफर्स बनवून घेतो आहे घरच्या घरी, म्हणजे आपण विकत घेण्यापेक्षा आपण स्वतः बनवून खाल्लेला हे खूप चवदार आणि खूप आनंदाची बातमी मित्रांनो. विकत तर सगळंच मिळतं खायला, पण आपल्या घरचे बनवून खायचा जो आनंद आहे तो आनंद आपल्या वेगळाच असतो मित्रांनो. म्हणून आपण घरच्या घरी आपण केळीचे वेफर्स बनवत आहे. पाहू शकतो तुम्ही इथं तळून एवढे टोपलीमध्ये भरून ठेवलेले आहे. ते आपण आता ताजे केळीचे वेफर्स बनवले मित्रांनो, आणि एकदम फ्रेश खायला पण भारी वाटतं मित्रांनो. म्हणून आपण शेतातले केळीचे झाडं आपण लागवड केली असेल तर असं जर मुरून पडलेले असेल तर त्याचा उपयोग असं करा मित्रांनो, की खळकू नका. त्याचे वेफर्स बनवून व्यवस्थित मात्र घरी खा आणि सगळं परिवाराला खाऊ घालू शकतो आपण. केळीचे वेफर्स विकत घेण्यापेक्षा आपण शेतातले केळी असतात ते आपण स्वतः वेफर्स बनवून खाऊ शकतो घरी. पाहू शकतो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण छोटासा जुगाड बनवून केळीचे वेफर्स तयार करेल मित्रांनो. व्हिडिओ आवडते लाईक शेअर कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.